मी पुरुषोत्तम गणपत लाकोडे PMPL कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाचा अध्यक्ष पुरुषोत्तम लाकोडे बोलतो आहे। आज आम्हाला 1/12/2025 रोजी आम्हाला रस्ता रोको आंदोलन करावं लागत आहे। याची कारणं अनेक आहेत। त्यातली महत्त्वाची कारणं की आमची 17 पासून 23 पर्यंत लोकांची ग्रॅज्युएटीचा 7वी वेतनाचा फरक आजपर्यंत सतत मागणी 2 वर्षे करूनसुद्धा आम्हाला दिली जात नाही। उलट टवलाटवलीची उत्तरं देऊन आम्हाला साधे CMDना भेटण्यासाठी सुद्धा वेळ दिली जात नाही आणि भेटूनही दिली जात नाही खाल्लं। दुसरी आमची फरकाची रक्कम, आज आमचा सेवक आज जिवंत आहे उद्या जिवंत आहे की माहिती नाही, त्यामुळे आम्ही फरकाची रक्कम एक रकमी मागतोय। आमची येणाऱ्या फरकाची रक्कम ती रक्कमसुद्धा देण्यासंदर्भात प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही आहे। आणि मेडिकलच्या बाबतीत असं झालेलं आहे की मेडिकल आमचे जे मेडिकलचे पैसे 6 कोटी प्रशासनाकडे पडून आहेत, पण प्रशासन मेडिकलचे बिल हॉस्पिटलला पाठवले नसल्यामुळे सगळे हॉस्पिटल बंद झाले। नोबल हॉस्पिटल फक्त चालू आहे, बाकी सगळे हॉस्पिटल आमचे बंद झाले। त्यामुळे आमचे कर्मचारी म्हणजे PMPLच्या कामगारांना त्या ट्रीटमेंट देत नाही, ते दाखल करून घेत नाही, तर त्यामुळं आम्हाला कोणती ट्रीटमेंट देत नाही। आणि ही स्कीम कॉर्पोरेशनने आम्हाला दिलेली आहे, त्यामुळे आम्ही वर्गणी 75 लाख रुपये दर महिन्याला आमचे जमा होतात। खात्याने तेवढेच टाकायचे असतात, पण ते टाकून जमा झालेले पैसे अकाउंट मॅनेजर व देवरे साहेब यांच्याकडून त्याची पूर्तता केली जात नाही। फक्त कामगारांच्या बाबतीतच त्यांनी आडमुख धोरण ठेवले। ठेकेदारांच्या बाबतीत मात्र कुठली आडमुठ भूमिका नाही। ठेकेदारांचे दर महिन्याला पेमेंट गेलेले आहेत। मग असं का कामगार बाजूला उपाशी ठेवायचे, ठेकेदार मात्र तुपाशी ठेवायचे? ही जी पद्धत चालू आहे ही पूर्णपणे बेकायदेशीर आहे। आणि PMPLमध्ये कामगारांच्या बाबतीत संपूर्ण बेकायदेशीर कामकाज चाललं आहे। जो बोलन त्याच्यावर कडक कारवाई केली जाते, ही काय पद्धत आहे? याबाबत आम्ही सर्व आमदारांना पत्रव्यवहार केलेले आहेत, खासदारांना पत्रव्यवहार केलेले आहे, पण याची दखल आजपर्यंत कोणी घेतली नाही। आम्ही सगळ्यांकडे जाऊ नये, मुख्यमंत्र्याच्या दालनात सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेले, नगरविकासला केलेले। परत आमच्या जवळ 550 लोकांनी इच्छा मरणाचे पत्र मुख्यमंत्र्यांच्या दरबारी दिल्यात की आम्हाला तुम्हाला पैसे देता येत नसेल तर तुम्ही आम्हाला इच्छा मरण द्या, तरीसुद्धा प्रशासनाला घाम फुटत नाही। या सर्व न्यायविलास असतं आज आम्हाला 1 डिसेंबर रोजी आम्हाला आंदोलन रस्ता रोको आंदोलन करावं लागतो आणि त्याचे होणारे दुष्परिणाम काही होईल, ते कामगारांना काही झाले त्याची सर्व जबाबदारी प्रशासन PMPLची असेल। एवढं बोल। याच्यात कमीत कमी 500 लोक तर सहभागी असणार आहेत। 10-20 तुमची संघटना जी आहे ती भाजप प्रणित संघटना दिसते, त्यांच्याशी तुम्ही संलग्न आहात। भाजप सोबत संलग्न असून सुद्धा तुमच्यावरती आंदोलनाची वेळ आली। कसं असतं, भाजप संलग्नता आहे, महाराष्ट्रापर्यंत भाजप संलग्नता आहे, परंतु ज्यावेळेस कामगारांचे प्रश्न जर कुणीच ऐकत नसेल तर कामगार प्रतिनिधी म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरण्याचा पूर्णपणे अधिकार आहे। आणि अधिकार आहे, पण तुमच्याच पक्षामधील लोक, तुमच्याच विचारधारेचे लोक किंवा तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे लोक जर तुमचं ऐकत नसतील तर मग तुम्हाला नाही ना मिळते। पण शेवटी प्रायोरिटी म्हणजे कसं आहे की प्रायोरिटी जर पक्ष म्हणून जर आम्हाला देतच नसेल तर आम्ही आमचं संघटना म्हणून कामगार हित म्हणून आम्ही आमचं काम करणारच ना। त्याच्यात आम्ही कुठे थांबणार नाही, मागे राहणार नाही। ज्यावेळेस पक्षाला वाटेल की बाबा ही संघटना आपली आहे त्यावेळेस त्यांनी विचार करावा ना। पण आंदोलनातून मार्ग निघेल असं वाटतंय, कारण तुमच्याच पक्षातील लोक जर तुमचं ऐकायला तयार नसतील तर? नाही, आंदोलनातून मार्ग नाही निघला म्हणजे आम्ही आंदोलन करणार, त्यातून मार्ग नाही, त्याच्या पुढची दिशाही आम्ही ठरवणारच आहे। काय असेल त्याच्या पुढची? त्याच्या पुढची दिशा आमची PMPL बंद करण्याची दिशा असेल, त्यात सर्व कामगार आमचे सहभागी होतील। ते एक 50 दिवसाच्या कालावधीत आम्ही ठरवणार आहे, कारण आम्हाला सगळ्यांशी चर्चा करावं लागेल कामगारांशी। सध्या तुमच्या बरोबर किती कामगार आहेत? किती कामगारांचा? जवळजवळ सर्व कामगार आमच्याबरोबर आहेत। किती आकडा? 1,500-2,000 हजार कामगार सध्या आहेत आमच्याबरोबर, परंतु आम्हाला बाकीच्यांना प्रवृत्त करण्यास, त्यांना प्रबोधन करण्यासाठी आम्हाला कालावधी लागेल। म्हणजे 45 दिवसांतर ही प्रक्रिया होऊ शकते जर यांनी आता ऐकले। किती कामगार आहेत आता एकूण PMTला 8,700 कामगार आहेत, फक्त जास्त नाही, 8,700 कामगार लोकांची मागणी आहे। हो, 1,500 लोक आता आमच्याबरोबर आहेत। सेवानिवृत्तांची मागणी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले, त्यांच्याकडून आम्हाला कसला रिप्लाय नाही। फक्त त्यांनी काय केलं, गृह खात्याकडे पत्र केलं, गृह खात्याने DGला कळवलं, DGने पुन्हा CP ऑफिसला कळवलंय। आंदोलनाच्या बाबतीत काय कळवलं आता त्याच्यात आपल्याला माहीत नाही, त्यांनी कळवलेलं आहे। नगरविकासने आपल्या प्रशासनाला पत्र दिलं PMPLला की बाबा यांचा पटकन निर्णय घ्या तुम्ही लवकरात लवकर। सरकारने दुर्लक्ष केलेले आहे। सरकारच्या दुर्लक्षामुळे तर हे अधिकारी असे करतात ना आपल्याकडे, कारण आम्ही सामान्य आमचं कर्मचाऱ्याचं काम आहे। पक्ष हा त्या लेवलला काम करतच करू द्या, पण आम्ही कामगार म्हणून तर आमचं काम करणारच ना। आम्ही थांबणार नाही कुठेच, भले तिथं कुणी आडवं आलं तर आमची थांबायची गरज नाही। आम्ही का थांबणार? उद्या जरी आम्हाला आमदार येऊन जरी आमचे ते आंदोलनात बोलले तरी आम्ही थांबणार नाही, हे आम्ही तुम्हाला ठामपणे सांगतोय। आता रस्ता रोको त्या आंदोलनामध्ये आम्ही सर्वजण बॅनर घेणारे, आमचा एक बॅनर दोन्ही मागे पुढे बॅनर लावून आम्ही त्या गेट समोरची रिकामी पीस आहे
तिथे आम्ही सर्वजण बसणार आहोत बॅनर लावून. आणि जर चर्चेचा विषय आला तर साहेबांनी एकतर खाली यावा, नाहीतर आमचे सर्व कामगार वरती घ्यावा आणि चर्चा करावा. कारण 3 महिन्यात साहेब 4 महिन्यात खाली आले नाही चर्चेला, की आम्हालाही चर्चेला बोलवलं नाही. आणि त्यांनी एका शुक्रवारी आश्वासन दिलं की आपण चर्चा करू, पण त्या शुक्रवारी ते स्वतःच आले नाही. हे 26/11 रोजी महाराष्ट्र शासनाचा नगर विकासाने PMPला पत्र दिलेले आहे आणि त्याच्यावर स्पष्ट म्हटलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने त्वरित कार्यवाही करावी व त्याचा अहवाल आम्हाला पाठवा. हे पत्र चलो.